सांगू शकतो का की ब्लॉकेज कशामुळे होतात आणि त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून काय करायला पाहिजे? जर आईवडिलांना पण असेल, भाऊ बहिणींना पण असेल, तर हाय चान्सेस की त्या व्यक्तीला ब्लॉक्स डेव्हलप होऊ शकतात. आता इमोशनल गोष्टींचा की लोकांना प्रत्येक गोष्ट हार्टशी रिलेटेड जोडतात की हो माझा हार्ट ब्रेक झाला किंवा मला हार्ट एक होतोय किंवा पॅनिक अटॅक्स असतात त्याच्यामध्ये. तर हे इमोशनल गोष्टींचा हार्टवर खरंच किती परिणाम होतो? तर आपला डेटा काय म्हणतो 2 वर्षामध्ये 50% लोकांना जीवाचा धोका आहे. तर हार्टशी रिलेटेड वॉर्निंग साईन्स कुठले कुठले? जर घरामध्ये हां कोण्याही यंग एजमध्ये कोणाची डेथ झाली आहे, हां आई असो, वडील असो, भाऊ असो, बहीण असो, Correct. मामा, मावशी, करेक्ट. की असं वाटतं एवढं मोठं ऑपरेशन आहे तर त्याला पैसे पण तेवढेच लागतील. तर त्याच्यासाठी काही ऑप्शन्स आहेत का? सध्या आपण आपल्या भारतामध्ये सगळ्याच गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांनाच आपण डॉक्टर म्हणून ट्रीटमेंट देत असतो. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर तन्मय कुलकर्णी, जे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि यंगेस्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत आपल्या भारतातले, आणि टावीचे एक्सपर्ट आहेत आणि एन्जिओप्लास्टी ज्या असतात, कॉम्प्लेक्स एन्जिओप्लास्टी, त्याचे पण तज्ज्ञ आहेत. आणि असे हे तज्ज्ञ डॉक्टर आणि यंगेस्ट कार्डिओलॉजिस्ट आपल्या पुण्यात आहेत आणि त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्यांचं आपण खूप खूप स्वागत करूया. नमस्कार सर. थँक्यू डॉक्टर पल्लवी. जसं म्हटलं की तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहात, तर आपण म्हणतो की बरेच आजार आहेत आणि आजकाल ते आपण खूप लवकर बरे करू शकतो. तर कार्डिओलॉजिस्टकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असा पाहिजे, की लोकांनी घाबरायला पाहिजे की खुश व्हायला पाहिजे? तर पहिले कार्डिओलॉजी ऐकून तर भीती वाटतेच की हो. कार्डियॅक प्रॉब्लेम, हो कार्डियॅक इश्यू म्हणजे हार्ट अटॅक, वॉल खराब किंवा ओपन हार्ट सर्जरी, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफीमध्ये हे शब्द ऐकल्यावर सुद्धा पेशंट्सला खूप भीती वाटते हो की बापरे अँजिओग्राफी करणार आहे माझ्यावर. हां पण छान गोष्ट अशी आहे की मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे, मॉडर्न टेक्निक्समुळे आता ही गोष्ट एकदमच स्मूथ झालेली आहे. सो आता ते प्रोसिजर्स इतक्या सेफ आहेत की आता घाबरण्याची तर गरजच नाही. उलट जर मला हार्ट इश्यू आहे असं कोणाला कळालं तर माझ्याकडे आता क्युअर आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये, त्यामुळे खुश राहावं. तर आता आपण बोलतो कार्डिओलॉजी. तर कार्डिओलॉजीमध्ये कुठले कुठले असे आजार आहेत की जे कळत नाहीत, की आपल्याला कुठल्या टेस्टनी कळत नाहीत आणि अचानक होतात आणि त्याचे काही काही सिम्पटम्स फक्त आपल्याला दिसतात पण ते कळत नाही पटकन की हा आपल्याला आजार झाला आहे. ते असे कुठले कुठले? सो हार्टमध्ये ब्लॉक हळूहळू डेव्हलप होणं हा आजार आहे जो लवकर कळत नाही. हां जर तो हळूहळू डेव्हलप होतोय, सुरुवातीला 5%, मग 20, 25, 50, 80पर्यंत साधारण डेव्हलप होईपर्यंत आपल्याला काही सिम्पटम्स येत नाही. हां मग जेव्हा तो जास्त वाढतो 80च्या पुढे, तेव्हा मग छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा चालताना धाप लागणं, हे सिम्पटम्स येऊ शकतात. जर असे सिम्पटम्स असे कुठलेही सिम्पटम्स असतील तर कार्डिओलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे आणि मग रुटीन चेकअप करून घेणं गरजेचं आहे. रुटीन चेकअपमध्ये 3 इम्पॉर्टंट टेस्ट्स असतात. त्याने आपल्याला खूप गोष्टी कळतात हार्टबद्दल. एक आहे ECG, दुसरी आहे 2D इको, तिसरं आहे स्ट्रेस टेस्ट TMT. याच्यामध्ये आपल्याला 90% गोष्टी क्लिअर होतात. तुम्ही आत्ता जसं म्हटले की ब्लॉकेज जे आहे ते हळूहळू डेव्हलप होतात आणि जोपर्यंत टेस्ट करत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही. तर आपण थोडक्यात हे सांगू शकतो का की ब्लॉकेज कशामुळे होतात आणि त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून काय करायला पाहिजे? सो युजली ब्लॉकेज तयार होण्याचे सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे फॅमिली हिस्ट्री. जर आईवडिलांना पण असेल, भाऊ बहिणींना पण असेल, तर हाय चान्सेस की त्या व्यक्तीला ब्लॉक्स डेव्हलप होऊ शकतात. दुसरं आहे डायबिटीस असणं किंवा हाय BP असणं, जे कंट्रोल नाही आहे. सो हाय BP, हाय शुगर, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे डिपॉझिट होतं हार्टमध्ये आणि ब्लॉक्स तयार होतात. हे सर्वात महत्त्वाचे पार्ट्स आहेत. आणि जे आपले लाईफस्टाईल रिलेटेड आहे त्याच्याशी 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहे. स्मोकिंग, जर खूप स्मोकिंग करत असतात, सिगरेट असो, बिडी असो, तरी खूप त्रास होऊ शकतो, ब्लॉक्स तयार होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज न करणं, म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, बसून राहणं, हा पण एक मोठा रिस्क फॅक्टर आहे. तर ह्याच्यामुळे ब्लॉकेजेस होतात. सरांनी आता जी कारणं सांगितली आणि ती हळूहळू डेव्हलप होतात आणि डेव्हलप झाले. आता समजा खूप ब्लॉकेज आले तर आपण त्याला काय ट्रीटमेंट करतो? सो खूप ब्लॉकेज आले, पहिले आपल्याला कळायला पाहिजे की किती ब्लॉक्स आहेत. सो हे कसं कळतं? हे अँजिओग्राफीमध्ये कळतं की हार्टमध्ये किती ब्लॉक्स आहेत, कसे आहेत, कुठे आहेत. याचा अभ्यास केल्यावर मग आपण ठरवतो याला आपण मेडिसिन्स द्यावे, अँजिओप्लास्टी करावी
का बायपास ऑपरेशन करावं. खरं. सो हे आपल्याला कळणार. सो अँजिओग्राफी रिपोर्टनुसार ठरवणार. पण आपल्याकडे तिन्ही ऑप्शन्स आहेत. प्रत्येक ब्लॉकला स्टेंट टाकण्याची गरज नाही. खरं. प्रत्येक मल्टिपल ब्लॉक्सला पण बायपास करायची गरज नाही. मेडिसिन्सनी, लाईफस्टाईल मॅनेजमेंटनी पण आपण नॉर्मल आयुष्य जगू शकतो. करेक्ट करेक्ट. तर हे खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितला की प्रत्येक ब्लॉकेजला आपण सर्जरी करतोच असं नाही आहे, स्टेंट टाकतो असं नाही आहे. पण आता हा झाला ब्लॉकेजचा. तसा अजून कुठला आजार आहे की जो स्लोली डेव्हलप होतो आणि त्याचे सिम्पटम नाही दिसत आपल्याला? सो हे स्पेशली वॉलचे प्रॉब्लेम्स असतात जे हळूहळू डेव्हलप होतात आणि लवकर कळत नाही जोपर्यंत आपण इमेजिंग करत नाही. इमेजिंग म्हणजे एक सर्वात बेस्ट इमेजिंग आहे 2D इको. 2D इकोमध्ये आपल्याला आपलं हार्ट पूर्ण दिसतं आणि हार्टचं पंपिंग कळतं, फंक्शन, वॉल कसे हलत आहेत, त्याच्यामध्ये काही त्रास आहे का, काही लीक आहे का किंवा ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे का हे कळतं. आणि हार्टचं कव्हर कसं आहे, तिथे काही पाणी भरलं आहे का, मध्ये काही क्लॉट्स आहेत का, अशी एक बेसिक आयडिया आपल्याला 2D इकोने मिळते. सो 2D इकोमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची नाही आहे ज्याला आपण म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन, जे साधारण आपण म्हणतो 60% अँड अबोव्ह इज नॉर्मल. पण 2D इको रिपोर्टमध्ये इजेक्शन फ्रॅक्शन सोडून खूप काही गोष्टी लिहिलेल्या असतात त्या ह्या. सो त्याच्यामध्ये वॉल डिसीजेस जे आपण म्हटलं की ते हळूहळू डेव्हलप होतात. हळूहळू म्हणजे ओव्हर द इयर्स ते डेव्हलप होत राहतात. आणि जेव्हा ते सिव्हिअर होतात तेव्हाच आपल्याला कळतं की मला धाप लागते किंवा मी चक्कर येऊन पडलो किंवा मला छातीत दुखते. असे 3 सिम्पटम्स असतील तर हा वॉलचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता खूप दाट आहे. सो वॉलचा म्हणजे काय, आपल्या हार्टमध्ये 4 वॉल आहे. सर्वात महत्त्वाचे 2 वॉल प्रॉब्लेम देतात, एओर्टिक वॉल, मायट्रल वॉल. सो या दोघांचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता जास्त असते जेव्हा असे सिम्पटम्स येतात. तुम्ही आता म्हटले जसं वॉल म्हणजे झडप, आपण म्हणतो की त्या झडपांमधून आपलं ब्लड सर्क्युलेशन होत असतं. आता तुम्ही त्या 2 वॉलचा प्रॉब्लेम पण सांगितला, तर तो सॉर्ट कसा करतात आणि त्याला सिम्पटम काय येतात, म्हणजे की पेशंटला त्रास काय होतो की त्यांना लक्षात येईल की मला हा प्रॉब्लेम आहे? सो वॉलमध्ये एओर्टिक वॉल आणि मायट्रल वॉल हे 2 असतात, हे लेफ्ट साईडला असतात. सो याचे प्रॉब्लेम्स जर आले तर मेन प्रॉब्लेम्स असे 3 आपण लक्षात ठेवावे सिम्पटम्स. चालताना धाप लागणे, चालताना श्वास लागणे म्हणजे चालताना छातीत दुखणे किंवा भरून येणे, आणि तिसरं अचानक चक्कर येऊन पडणे. जर हे 3 सिम्पटम्स असतील कुठल्याही पेशंटला, स्पेशली एज 50 किंवा 60 नंतर, तर मग आपण सस्पेक्ट करू शकतो की अरे वॉल प्रॉब्लेम असू शकतो. मग अशा वेळी आपण 2D इको करतो. 2D इकोमध्ये आपल्याला कळेल की हे किती सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. माइल्ड, मॉडरेट अशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण काही करायचं नाही. जर सिव्हिअर प्रॉब्लेम असेल, सिव्हिअरचा अर्थ काय की प्रेशर्स खूप वाढलेत, हे कसं कळणार 2D इकोमध्ये. सो 2D इकोमध्ये जर हार्टचा प्रॉब्लेम, फॉर एक्झाम्पल एओर्टिक वॉल, ज्याच्यामध्ये एओर्टिक स्टेनॉसिस म्हणजे वॉलला ऑब्स्ट्रक्शन होणं, ते मेनली एज रिलेटेड होतं. किंवा कधी कधी 3 पाकळ्यांची वॉल जन्मतः 2 पाकळ्या असतात, तर ते लवकर खराब होते. तर तुम्ही जसं आपण वॉलबद्दल बोलतोय आणि आपण बोलतोय 50च्या पुढचे की जे आपोआप डेव्हलप झालेले आहेत, पण काही आजकाल यंग पेशंटमध्ये पण आपण वॉलचे प्रॉब्लेम बघतो, तर त्यांना आपण काय सजेस्ट करतो आणि ते कशामुळे येतात? तरुण वयामध्ये वॉल खराब होण्याची शक्यता कमी असते, पण जर झाली तर ती इन्फेक्शनमुळे होऊ शकते, रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा कंजेनायटली म्हणजे जन्मतः ज्यांचा वॉल खराब आहे त्यांना त्रास होऊ शकतो. जर वय 50च्या आत असेल तर आपण युजली रेकमेंड करतो की ओपन हार्ट ऑपरेशन तुमच्यासाठी योग्य आहे, कारण की ते एक मागच्या 50 वर्षापासून आपण ते बघत आलेलो आहे की त्याचे रिझल्ट्स कसे, किती टिकतं, वॉल कशी टिकते. सो 2 ऑप्शन असतात, एक मेटल वॉल असते, एक टिश्यू वॉल असते. तर वयोमानानुसार आणि बाकी कंडिशननुसार ठरवतो आपण मेटल योग्य आहे का टिश्यू योग्य आहे. बरोबर. आता आपण चर्चा करतोय की ज्याचे सिम्पटम दिसत नाहीत असे आजार, पण आता ज्याचे सिम्पटम दिसतात की BP वाढला आहे किंवा कोणाला एक माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा एम आला आहे किंवा ECGमध्ये चेंजेस दिसत आहेत, तर अशा आजारांबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल का? जर पेशंटला सिम्पटम्स आहेत, छातीत दुखणं, घाम येणं, श्वास घ्यायला त्रास होणं आणि ECGमध्ये चेंजेस आहेत, सो याचा अर्थ आहे की हृदयाला ब्लॉक असू शकतो. हृदयामध्ये जो कोलेस्ट्रॉलचा ब्लॉक असतो, युजली सॉफ्ट प्लाक म्हणतो आपण, किंवा वॉल खराब असू शकते. युजली मोस्ट कॉमन हे हार्ट अटॅक म्हणजेच ब्लॉक्स असण्याची शक्यता जास्त असते. सो मग आपण काय करणार, आपण 2D इको बघतो. 2D इकोमध्ये हार्टचं पंपिंग कसं आहे, हार्टला काही डॅमेज तर नाही. जर हार्टला डॅमेज नसेल आणि ECGमध्ये चेंजेस आहेत तर मग आपण ॲडवाईस करतो अँजिओग्राफी. अँजिओग्राफीमध्ये ब्लॉक्स कसे आहेत ते कळणार आणि पुढची आपण ट्रीटमेंट डिसाईड करणार. जर हार्टमध्ये म्हणजे 2D इकोमध्ये जर पंपिंग कमी आहे,
डॅमेज आहे हार्ट, मग आपण तेव्हा ठरवणार की याच्या पुढे काय करावं. त्याचे ऑप्शन्स वेगळे असतात. हो हार्ट अटॅक आला आहे तो 2 प्रकारचा असतो. हो एक मेजर हार्ट अटॅक म्हणतो, ज्याला ECGवर ST इलिव्हेशन हार्ट अटॅक म्हणजे MI म्हणतो, हो किंवा ST डिप्रेशन म्हणजे ST नावाची सेगमेंट ECGवरती डिप्रेशन असते, हो त्याला म्हणतो मायनर अटॅक, त्याला म्हणतो नॉन ST इलिव्हेशन MI. हो सो ST इलिव्हेशन MI मेजर हार्ट अटॅक याला असते विंडो पिरियड. 6 तासामध्ये जर पेशंटला इंजेक्शन किंवा प्रायमरी अँजिओप्लास्टी नावाची अँजिओप्लास्टी करण्यात आली तर त्याचं हार्टचं पंपिंग चांगलं राहतं आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतो. करेक्ट. जर नॉन स्टेमी असेल नॉन स्टेमी म्हणजे ST इलिव्हेशन MI नाही आहे, तर मग आपण त्याला इंजेक्शन्स देऊन ब्लड थिनर देऊन आरामात अँजिओग्राफी करून मग पुढे बघू शकतो, कारण हा मायनर हार्ट अटॅक म्हणून आपण कन्सिडर करतो. तर जसं हार्ट अटॅक बोलतोय आपण, MI बद्दल बोलतोय, तर लोकांचं जास्त आपण हेच पेशंट बघतो आणि असं वाटतं की हे झालंय म्हणजेच हार्टचा प्रॉब्लेम झालाय. पण मगाशी जसं आपण डिस्कस करत होतो की काही माइल्ड असतात ज्यांचे सिम्पटम दिसत नाहीत, असे आजार पण हार्टशी रिलेटेड असतात ज्यांना की लक्ष देण्याची गरज असते. आता हा जो प्रचलितवाला आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत जी सगळ्यांना माहिती आहेत, पण एक बेसिक तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. सो ते आता हार्ट अटॅक जे येणार आहेत 2 एज ग्रुप सर्वात महत्त्वाचे आहेत. यंग एज ग्रुप आहे आणि ओल्ड एज ग्रुप आहे. हो मिडमध्ये खूप जरा असे खूप स्पाईक नाही आहे, पण यंग एजमध्ये खूप हार्ट अटॅक्स येतात. त्याचं मेन कारण आहे फॅमिली हिस्ट्री असणं, सिडेंटरी लाईफस्टाईल आणि स्मोकिंग. हे असेल तर डेफिनेटली म्हणजे हाय रिस्क आहे. आणि असा हार्ट अटॅक येतो जेव्हा मायनर प्लाक असतो, मायनर कोलेस्ट्रॉल प्लाक असतो, तो फाटतो, रप्चर होतो आणि तिथे क्लॉट तयार होतो, तो आहे हार्ट अटॅक. हा हार्ट अटॅक असं नाही की जो हळूहळू ब्लॉक तयार होऊन आलेला, हा सडन येणारा, मग तो प्रेडिक्ट नाही करता येत. पण जो ओल्ड एजमध्ये हार्ट अटॅक येतो तो काय आहे, हळूहळू ब्लॉक बिल्टअप होतो आणि तो मग अराउंड 90% 100% आला मग त्रास व्हायला लागतो आणि त्याला म्हणतो आपण ओल्ड एज रिलेटेड हार्ट रिलेटेड इश्यू. पण यंग एज पूर्ण वेगळं आहे. तर त्यामुळे हे कोलेस्ट्रॉल डिपॉझिटच होऊ नये आणि मग ते फाटू नये यासाठी आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सो त्याचे कारणं काय, जसं तुम्ही विचारलं की याचे काय कारणं असू शकते, हे कोलेस्ट्रॉल का डिपॉझिट होतं. सो फॅमिली हिस्ट्री सर्वात महत्त्वाची पहिली, दुसरं आहे स्मोकिंग, तिसरं सिडेंटरी लाईफस्टाईल. हे असेल तर तरुण वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस खूप वाढतात. आता लोकांचा बराच गैरसमज असतो की काही लोक 50 वर्ष झाले सिगरेट किंवा बिडी पित असतात आणि त्यांना काहीच झालेलं नसतं, पण काही लोक असे असतात ज्यांनी 1-2च वर्ष झाले सुरू केलेलं असतं तरी त्यांनाही येतो. तर हा फरक कशामुळे येतो? आता जसं आपण नवीन डेटा समोर येतोय, आपल्याला हे कळतं की प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे आणि ते सगळ्या गोष्टींना कसं रिॲक्ट करेल हे जनरल सांगणं अवघड आहे. सो कधीही स्मोकिंग, जसं म्हटलं ते 1 वर्ष स्मोकिंग केलेला पण त्रास होऊ शकतो किंवा 50 वर्ष केलं त्याला काही त्रास नाही आहे, असं होऊ शकतं. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, त्याचे जीन्स वेगळे, DNA वेगळे, त्यामुळे त्याचे रिॲक्शन्स पण वेगळे असतात. पण आयडियली असं बघायला गेलं तर एक उदाहरण आहे, ते खूप फेमस आहे की 100 जणं स्मोकिंग करतात, त्याच्यापैकी 25 जणांनाच लंग कॅन्सर झाला. पण 75% लोकांना तर लंग कॅन्सर नाही झालाय. तर मग तसं म्हणायला पाहिजे की स्मोकिंग तर लंग कॅन्सर करत नाही, पण ॲक्च्युली स्मोकिंग असोसिएशन असं आहे की 25% लोकांना लंग कॅन्सर स्मोकिंगमुळे झालाय. सो असोसिएशन डायरेक्ट आहे. पण आपण कधी कधी बायस होऊन बघू शकतो, अरे 75% लोकांना तर काहीच नाही झालं, ते आपली सोय किंवा स्वतःला माफ करण्याची एक पद्धत आहे. तर पण तसं नसतं. तसंच हृदयाशी निगडीत आहे की जो स्मोकिंग करतो त्याला प्रत्येकालाच ब्लॉक डेव्हलप होईल असं नाही, पण युजली डायरेक्ट असोसिएशन बघितलं गेलं आहे की जे स्मोकिंग करत नाही वर्सेस जे स्मोकिंग करतात, स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये जास्त ब्लॉक्सचं प्रमाण आढळलं गेलं. काहीच कारण शोधू नका, स्मोकिंगनी हार्ट अटॅक पण येऊच शकतो आणि कॅन्सर पण होऊच शकतं, हे प्रूव्हन आहे. सो बंद करण्याची हीच ती वेळ. सर, आता जसं आपण सांगतोय कारणं हार्ट अटॅकची आणि त्याची, तर आता सर्जरी हिची खूप भीती असते की कुठली पण सर्जरी झाली म्हणजे त्याचा आधीची जो माइंडसेट आहे आपला की खूप दिवस जातात, रिकवर व्हायला खूप दिवस लागतो. तसं तुम्ही ज्या ह्या सर्जरी नवीन ॲडव्हान्स आलेलं आहे आपल्याकडे हार्टशी रिलेटेड, त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? हार्टमध्ये कार्डिओलॉजीमध्ये खूप ॲडव्हान्समेंट्स ऑलरेडी आले आहेत, जसं तुम्ही म्हटलात.
की पूर्ण रिव्होल्युशनाइज झालेलं हो. आहे. सगळ्या गोष्टी नवीन आहेत हं. आणि ज्या जुन्या गोष्टी त्या मागे पडत गेलेल्या आहेत, कारण की हो. त्याच्याहून खूप चांगल्या गोष्टी आज आपल्याकडे हो, अवेलेबल हो, आहे. हो. पण हा डिसीज हं. हा जो आहे तो जेव्हा डिटेक्ट होतो तेव्हा एक मनुष्य एका डॉक्टरकडे जातो आणि त्याला एक सल्ला मिळतो, एक्स सल्ला, हं. आणि दुसऱ्याकडे गेला तर तो एक वाय सल्ला मिळतो. हां. सो तेव्हा पेशंट कन्फ्युजन असतं की आता मी ते एक्स सल्ला घ्यावा, वाय सल्ला घ्यावा. तेव्हा माझं असं मत आहे, जेव्हा पण आपल्याला मेजर सर्जरी, मेजर ऑपरेशन सांगितलं गेलेलं आहे, तेव्हा कमीत कमी तुम्ही 3 डॉक्टर्सना, 3 कार्डिओलॉजिस्टना भेटणं महत्त्वाचं आहे. करेक्ट. मग सल्ला घेऊन एक डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. कारण की इतक्या नवीन टेक्नॉलॉजी आहे की प्रत्येकजण त्याच्यामध्ये एक्सपर्ट नसतो. हं. आता वॉल ऑपरेशन्सची एक्सपर्टीज वेगळी आहे, हो. अँजिओप्लास्टीची एक्सपर्टीज वेगळी आहे, खरं आहे. 2D एको वगैरेची एक्सपर्टीज वेगळी आहे, हो. पेसमेकरची एक्सपर्टीज वेगळी आहे. हो. सो तुम्ही कुठे जाता आहात त्यानुसार खूप गोष्टी डिसाईड होतात. त्यामुळे 3 ओपिनियन्स घेणं महत्त्वाचं आहे. कारण की मेजर ऑपरेशन जे असतं ते खूप लाखांमध्ये वगैरे जात असतं. हो. त्यातून रिस्क पण खूप जास्त असते. हो. तर नेमकं काय करावं, कसं करावं हे योग्य सल्ला घेण्यासाठी आपण हे ओपिनियन्स घेणं महत्त्वाचं आहे. अरे. सो ओपन हार्ट ऑपरेशन आहेत हे तसे रिस्की असतात, पण ओपन हार्ट ऑपरेशन नंतर जगणारी लोकं पण खूप आहेत आणि आयुष्य नॉर्मल जगणारी लोकं पण हो. खूप हो. आहेत. हो. पण ते ऐकायला खूप डेंजरस आहे डेंजरस वाटतं. की छाती उघडली, हार्ट उघडलं, तिथे नवीन वॉल टाकली किंवा बायपास ग्राफ्ट टाकला. सो हे अवघड आहे पण रिस्की पण आहे. हो. इन टुडेज वर्ल्ड हे रिस्क खूप कमी झाली आहे. पण हो. जसं आपली टेक्नॉलॉजी वाढली, AI येतं आहे, मोबाईल फोन झाले, हो. अशा मध्ये हेल्थकेअरमध्ये पण खूप ॲडव्हान्समेंट आले. हो. त्याच्यापैकी सर्वात नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे टावी. हो. टावी ही ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट किंवा इम्प्लांटेशन म्हणजे टावी. हं. टावी म्हणजे वॉल रिप्लेसमेंट विदाऊट ओपनिंग चेस्ट, विदाऊट ओपनिंग हार्ट, मांडीतून 1 सेंटीमीटरचं इन्सिजन घेऊन केलेलं ऑपरेशन आहे. हो. सो ज्याच्यामध्ये 1 दिवसामध्ये पेशंट चालायला लागतो, 2 दिवसात घरी जातो, 1 आठवड्यामध्ये नॉर्मल आयुष्य चालू करतो. सो टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, कार्डिओलॉजी आणि पेशंट आउटकम हे सगळं लिंक्ड आहे. आधी जसं होत होतं की आपण जुने हिंदी पिक्चरमध्ये बघतो की हार्ट अटॅक आला की 100% माणूस गेलाच, असं जे होतं ते आता प्रमाण कमी होत चाललं आहे. कारण आपल्याकडे सोयी एवढ्या आलेल्या आहेत. आणि हार्ट डिसीज म्हटला की त्याच्यासाठी आपण खूप रिसर्च पण होतो आहे. आणि तुम्ही जसे म्हटलं तसं की तुम्ही टावी एक्सपर्ट आहे, तसं वेगळ्या वेगळ्या आजारांसाठी वेगळे वेगळे एक्सपर्ट पण आता भरपूर येत आहेत. त्याच्यामुळे रिकव्हरी रेट चांगला आहे आणि आयुष्य पण चांगलं वाढलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तर आता तुम्ही जे म्हटले टावी, आपण ती जी सर्जरी त्याची थोडक्यात आम्हाला की कसं आपण त्याला प्लॅन करतो आणि कसा पेशंट त्याला कसा अप्रोच असायला पाहिजे पेशंटचा. सो पेशंट पहिले फॅमिली फिजिशियनकडे येतो. हो. तर छातीत दुखतं आहे, श्वास घ्यायला त्रास होतो किंवा मला चक्कर येऊन पडले किंवा पडलो, तेव्हा हे सिम्पटम्स घेऊन पेशंट येणार. हो. आपण करतो ECG इन 2D एको आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की वॉल खराब आहे एओर्टिक नावाची, ज्याच्यामध्ये सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस आहे. जर अशी कंडिशन असेल तर आपण जास्त वेळ थांबू शकत नाही. का? कारण की जेव्हा ऑब्स्ट्रक्शन सिव्हिअर आहे, एओर्टिक वॉल म्हणजे जी मेन बॉडी आणि हार्टच्या मधली वॉल ही मेन वॉल आहे. सो तिथे प्रॉब्लेम असेल तर जसं जस्ट एक एक्झाम्पल की BP आपलं वाढतं, आपण मोजताना समजा 200 BP तर आपण काय म्हणतो खूप जास्त आहे BP. वाढलंय. सो हे एओर्टिक वॉल सिव्हिअरली खराब आहे म्हणजे काय होतं, हार्टच्या मधलं BP 200हून जास्त आहे. तर हार्टला पंप करावं लागतं एवढ्या हाय प्रेशरवर, कारण इतकं ऑब्स्ट्रक्शन आहे की पुढे जातच नाही रक्त आणि मग हे हार्ट फेल होऊन जातं. हार्ट फेल झालं की डेथ होण्याचे चान्सेस असतात. तर ते होऊ नये त्याच्या आधीच आपण नीट करावं हार्ट, म्हणून मग एओर्टिक वॉल आपण रिप्लेस करतो, इम्प्लांट करतो नवीन. सो जर पेशंट आहे ज्याचं वय 60च्या वर आहे, त्याला असे सिम्पटम्स आहेत जे डिस्कस केले, 2D एकोमध्ये सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस असं डायग्नोसिस आहे, तर नक्की त्याला आपण टावी ऑप्शन सजेस्ट करू शकतो. आता प्रश्न राहिला की
महाग की पैशांचा, की असं वाटतं एवढं मोठं ऑपरेशन आहे तर त्याला पैसे पण तेवढेच लागतील. तर त्याच्यासाठी काही ऑप्शन्स आहेत का, की गरीब लोकांना पण अफोर्ड होईल अशा काही सोयी आहेत का आपल्याकडे? तो सध्या आपण आपल्या भारतामध्ये सगळ्याच गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांनाच आपण डॉक्टर म्हणून ट्रीटमेंट देत असतो. हो सो त्यामुळे ऑप्शन्स पण आपल्याकडे तसे आहेत. हो आणि गव्हर्नमेंटनी पण नवीन स्कीम्स आणल्यामुळे हे ऑपरेशन्स अफोर्डेबल झालेले आहेत. हो सो साधारण खर्च जर म्हटला या टावी नावाच्या ऑपरेशनला तर तो एक 15 ते 20 लाख असतो. हो ही इंडियन वॉलची गोष्ट झाली. हो बाहेरून जर वॉल मागवली, अमेरिकन वॉल असेल तर त्याचा खर्च 20 ते 25 लाखाच्या घरात जातो. हो नवीन सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटनुसार साधारण 10 लाखापर्यंत तरी अप्रुव्हल आपल्याला या ऑपरेशनसाठी येऊ शकतं. येऊ शकतं, खरं आहे. आणि ते अप्रूव्ह केलेलं आहे. त्याची प्रोसिजर वेगळी आहे, पण साधारण 10 लाखापर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटकडून पैसे मिळू शकतात. याच्यामुळे हार्डली 4-5 लाख इकडे तिकडे ॲडजस्ट करून पण आता आपल्याला हे नवीन ऑपरेशन पेशंटला देता येऊ शकतं. सो आता विदाऊट की किती पैसे आहेत नाहीत, आपण हे ऑपरेशन प्रत्येकाला देऊ शकतो. सो हे एक नवीन ऑप्शन्स अवेलेबल झालेत अशा पेशंटना ज्यांना रिडू ऑपरेशन म्हणजे परत ओपन हार्ट ऑपरेशन करणं खूप रिस्की आहे. हो आणि वॉल आधी चेंज झाली 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आणि ती खराब झाली. हो मग काय? सो हा प्रश्नासाठी नवीन उत्तर आहे की टावी ऑपरेशन. एओर्टिक वॉल खराब आहे, ती चेंज केली आणि आता 15 ते 20 वर्षांनी ती खराब झाली वॉल जी आधी लावली होती. मग त्याच्यामध्ये आपण टावी ऑपरेशन त्या वॉलमध्ये वॉल टाकू शकतो. हां सो हे एक बेस्ट नवीन ऑप्शन अवेलेबल झालं आहे. त्यामुळे आपण अजून 10 वर्ष तरी किमान पेशंटला देऊ शकतो, ज्याच्यामुळे आयुष्य चांगलं जाईल आणि वाढेल पण आणि कम्फर्टेबल वाटेल त्यांना परत. बरोबर. जरी की रिडू झालंय म्हणजे खूप परत तेवढंच प्रोसिजर नाही करावी लागली, रिकव्हरी पिरियड वाचला, असे सगळे फायदे ह्या टावीमुळे आपण त्यांना देऊ हो. शकतो. साधारण जर वॉल खराब असेल तर आपला डेटा काय म्हणतो 2 वर्षामध्ये 50% लोकांना जीवाचा धोका आहे. हो खराब आहे, सिव्हिअर खराब आहे. हो जर आपण काहीतरी ऑपरेशन करतो ते ओपन हार्ट असो टावी असो, मग त्यांनी आयुष्य वाढणार, क्वालिटी वाढणार. तर जर परत खराब असेल तर रिडू ओपन हार्टपेक्षा टावी इज मच बेटर, कारण सेफ आहे, रिस्क कमी होते आणि आयुष्य पण वाढतं. क्वालिटी प्लस इयर्स हे जर वाढत असेल देन दिस इज द बेस्ट ऑप्शन. नक्की सर. आता थोडे आम्ही आमच्या पेशंटशी रिलेटेड क्वेश्चन काढलेत की ज्यांना ऑलरेडी ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत वॉलचे, त्यांचे काही क्वेश्चन्स आहेत आणि काही जनरल हार्टशी रिलेटेड. तर त्याच्यात पहिला प्रश्न असा आहे की ज्यांची ओपन हार्ट सर्जरी ऑलरेडी झालेली आहे त्यांच्यासाठी बेस्ट एक्सरसाइज कुठल्या आहेत? सो ओपन हार्ट ऑपरेशन ज्यांचं झालं आहे 3 महिने साधारण आपण हिलिंग करून एक नॉर्मलाइज व्हायला लागतात. हो 3 महिन्यानंतर एनी सर्जरी, इट्स बायपास, वॉल सर्जरी, नॉर्मल एक्सरसाइज जसं नॉर्मल माणूस करतो हे पॉसिबल आहे. आहे. आणि त्यांनी त्या किती रेग्युलर करायला पाहिजे, म्हणजे रोज करायला पाहिजे का आठवड्यातून 3दा सफिशियंट आहे? सो रोज केलेलं तर बेस्ट आहे. हो रोज कमीत कमी 45 मिनिट्स ब्रिस्क वॉक, फास्ट वॉकिंग इज व्हेरी गुड. पण समजा होत नसेल, बिझी आहे, कामावर जायचं आहे, घराच्या पण खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर कमीत कमी 4 दिवस एका आठवड्यातले तरी त्यांनी केल्या पाहिजे. आता फूडशी रिलेटेड पण खूप मिथ आहे की ऑपरेशन झालं आहे, हार्ट डिसीज आहे, तर हे पर्टिक्युलर फूड खावेन, पर्टिक्युलर खाऊ नये, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सो डाएट हा खरंच अजून एक पॉडकास्ट करावा लागेल एवढा आपल्याला. मोठा वास्ट आहे, पण आम्हाला थोडक्यात सांगा. सो जे आपले ठोकताळे असतात जे घरी पण सांगितले जातात ते बेस्ट आहेत. काय की मीठ कमी, हो साखर कमी, हे महत्त्वाचं. आणि बाहेरचं जे तळलेले पदार्थ आहे किंवा बाहेरचं फूड आहे ते ऑइली अवॉइड म्हणू करायचं. शकतो आपण. हो. हो. सो जर 500 ml पर हेड पर मंथ एवढं ऑइल घरी वापरायचं आहे.
2 जण आहेत घरी, तर महिन्याभरात 1 लिटरपेक्षा जास्त ऑइल वापरलं नाही गेलं पाहिजे. आणि हे तर डाएटचे बेसिक रूल्स झाले, पण प्रत्येकासाठी वेगळं डाएट आपण युजली प्रिस्क्राईब करतो की कोणाला काय गरज आहे त्यानुसार. पण हे एक जनरल झालं. एक्सरसाइजचं पण तसंच आहे. पेशंटच्या हार्टच्या पंपिंगनुसार, त्याच्या वयोमानानुसार, त्याच्या बिल्टनुसार ठरवतो. तर मागच्याच महिन्यामध्ये माझे एक पेशंट आले होते, त्यांचं बायपास ऑपरेशन झालं 1 वर्षापूर्वी. सो त्यांनी मला मागच्या आठवड्याचा पूर्ण चार्ट दाखवला. ते रोज स्विमिंग करतायत, संध्याकाळी जिम करतायत आणि ॲब्सोल्युटली फाईन. ग्रेट. सो क्वालिटी ऑफ लाईफ इज ऑलवेज बेटर जेव्हा काही मेजर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. करेक्ट. आणि समजा काही पेशंट आहेत की ज्यांचा अजून कोमॉर्बिडिटीज आहेत किंवा त्यांची लाईफस्टाईल तशी किंवा कामाचं स्वरूप तसं आणि त्यांना एक्सरसाइज नाही जमत, तर त्यांचा मसल विकनेस हा जो वाढतो त्याला आपण काय सजेस्ट करतो? सो मसल विकनेस हा युजली येतो कारण ॲक्टिव्हिटी नाही आहे. हो. सो मग ते स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल जिममध्ये किंवा बॉडी वेट ट्रेनिंग, जसं आपण नवीन आता शब्द आहे कॅलिस्थेनिक्स म्हणतो, त्याच्यामध्ये पुलअप्स, पुशअप्स, बॉडीचं जे वेट आहे त्यांनीच एक्सरसाइज करणं. जे पहिले आपले पूर्वज जे करायचे, वेगवेगळे मल्लखांब आणि काय काय करायचे, ते बॉडी वेट ट्रेनिंग होतं. सो ते किंवा जिम आयदर ऑर हे मसल्सला फायद्याचं ठरतं हे एक्सरसाइज. आणि त्याच्याबरोबर प्रोटीन इंटेक हा पण महत्त्वाचा आहे. आपल्या सध्याच्या डाएटमध्ये आपण प्रोटीन इग्नोर करतोय. रुटीनमध्ये प्रोटीन ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे. नॅचरल प्रोटीन, मी असं म्हणत नाही की तुम्ही सप्लिमेंट्स घ्या, पण नॉर्मलीच थोडेसे जास्त प्रोटीन्स घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये डाएट, जसं तुम्ही मागचा प्रश्न विचारला, डाएटमध्ये मोड आलेले कडधान्य असतील, सोयाबीन असेल, कधी कधी पनीर किंवा टोफू, अशा गोष्टी जर आपण ॲड करत गेलो तर आपल्याला चांगलं प्रोटीन्स मिळतात. आता जसं तुम्ही जिमचा विषय काढला, तर आता मध्यंतरी एक म्हणजे आपण बघण्यात येत होतं की जिममध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढत होतं. तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का की हे जिममध्ये जे हार्ट अटॅक येत आहेत की ज्यांची रेग्युलर एक्सरसाइज करतात आणि खूप बॉडी बिल्डिंग केलेली असते तरी त्यांना हार्ट अटॅक येतो, तर त्याचं कारण आणि ते काय येतात ते सांगाल का? सो ॲक्च्युली जिममुळे हार्ट अटॅक येणं हे चुकीचं विधान आहे. हो. जिममुळे कधीच हार्ट अटॅक येत नाही. करेक्ट. ज्याचं हार्ट ऑलरेडी खराब आहे, त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी खूप जास्त जिममध्ये एक्सरसाइज केली, त्याला हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट येतात. आणि त्यामुळे मग मृत्यू होण्याची संभावना वाढते. सो त्यामुळे जेव्हा पण जिम लावणार असाल किंवा हाय इंटेन्सिटी वर्कआउटचा प्लॅन असेल, पहिले कार्डिओलॉजिस्टला भेटून तुमचं हार्ट नॉर्मल आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. कारण की नॉर्मल हार्टवाल्याला हा त्रास होतच नाही. ज्याचं ऑलरेडी ॲबनॉर्मल हार्ट आहे आणि ज्याला सिम्पटम्स नाही आहेत, आपलं डिस्कशनमध्ये सुरुवातीला होतं की सिम्पटम्स येताना आल्यावर कुठलं हार्ट डिसीज किंवा सिम्पटम्स नसताना सुद्धा हार्ट डिसीज म्हणजे काय, त्याच्याबद्दल आपण बोलतो की ज्यांना सिम्पटम्स नाही आहेत पण त्यांचं हार्ट खराब आहे, हे टेस्टमध्ये कळणार सिम्पटम्समध्ये, तरच त्यांना रिस्क आहे की सडन कार्डियक डेथ होऊ शकते. असं हे पण कितपत खरं आहे की जर तुम्ही खूप जास्त इंटेन्स वर्कआउट केले, खूप जास्त प्रोटीन किंवा जे पण जिममध्ये जे आजकाल सगळं सुरू आहे क्रिएटिनिन वगैरे असं सगळं घेतलं तर त्याच्याने हार्ट अटॅक येऊ शकतो, हे बरोबर आहे की चूक आहे माझं विधान? सो याच्यामुळे हार्ट अटॅक येत नाही, पण कुठलंही एक्सेस गोष्ट ही त्रासदायकच ठरते. मग ते डाएट असो, एक्सरसाइज असो किंवा बाकी कुठलं वर्क असो. सो जे एक्स्ट्रीम आहे तिथे आपल्या हृदयावर जोर येणार आणि तो त्रास होणार. पण डायरेक्टली लिंक अशी प्रोटीन इंटेकची किंवा हार्ट अटॅकची नाही आहे. आता आपण कितीतरी मोठे मोठे बॉडी बिल्डर्स बघतो वेस्टमध्ये स्पेशली, की ते खूप प्रोटीन्स खातात, मोठे मोठे मसल्स बनवतात, दे ऑल आर गुड. हे एक्सेसमुळे होतं. हां, तर जिममुळे किंवा त्या प्रोटीन पावडर्समुळे किंवा ह्याच्यामुळे हार्ट अटॅक नाही आहे. ते तुम्ही जर ते एक्सेस केलं तर हार्टवर प्रेशर येऊन नक्कीच येऊ शकतो. पण मध्ये एक तो व्हायरल झालेला व्हिडिओ बघितला की डान्स करता करता ती मुलगी पडली आणि तिला हार्ट अटॅक आला. तर हे डान्सशी पण तसंच असू शकतं की तुम्ही अचानक केला तर तो हार्टवर प्रेशर देऊ शकतो. हो, अचानक केलं तर देऊ शकतो, पण जर हार्ट खराब असेल तर असा त्रास होतो डान्स किंवा स्पोर्ट्समध्ये. ऑलरेडी म्हणजे कार्डिओमायोपॅथी त्याचं एक्झाम्पल आहे. कार्डिओमायोपॅथी म्हणजे हार्टचे मसल्स खराब असणं, ते जन्मतः खराब होतात. कधी कधी ते पातळ असतात, कधी कधी ते खूप जाड होऊन जातात, त्याला कार्डिओमायोपॅथी म्हणतो. त्या कार्डिओमायोपॅथी जर ऑलरेडी असेल आणि मग असं केलं तर सडन कोलॅप्स होतो. लक्षात येतं सर? सो कार्डिओमायोपॅथी ECG आणि 2D एको मध्ये लक्षात येते. सो सिम्पल टेस्ट फक्त ECG आणि 2D एको.
कधी करावी? जर घरामध्ये हां कोण्याही यंग एजमध्ये कोणाची डेथ झाली आहे, हां आई असो, वडील असो, भाऊ असो, बहीण असो, Correct. मामा, मावशी, करेक्ट. कोणाची यंग एजमध्ये डेथ झाली आहे, तर ECG आणि एको प्रत्येकाने करून घ्यावा. कारण त्याच्यामध्ये काही रिदम ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे ECGमध्ये दिसतात ते QT प्रोलॉंगेशन, QT शॉर्ट QT असे वेगवेगळे डिसिजेस असतात. हो. ते रिस्क फॅक्टर असतात डेथ होण्यासाठी. किंवा कार्डिओमायोपॅथी जे 2D इकोवर दिसतात, ज्याचे हो. मसल्स खराब असतात हार्टचे जन्मतः, त्यांना हा त्रास होऊ शकतो. सो त्यामुळे रुटीनमध्ये तर एक ECG आणि एको नेहमी प्रत्येकाने करून घ्यावा. त्याला आपण काही एक साधारण एज सांगू शकतो का? एज 10 नंतर करू शकतो. करू शकतो. ओके. जर हिस्ट्री असेल तर 10 नंतर, अदरवाईज 30 नंतर तुम्ही हे सगळं करायलाच पाहिजे. बरोबर. ते मेडिसिनवर आहेत किंवा त्यांचं ऑपरेशन झालंय आणि त्याच्यानंतर ते मेडिसिनवर आहेत, तर यांनी किती रेग्युलर चेकअपला यायला पाहिजे, किती दिवसांनी? सो हार्टचं पंपिंग आणि काही ECG चेंजेस असतात त्यावर आपण युजली डिपेंड राहतो. पण वर्षातून एकदा तर मस्ट आहे. वर्षातून एकदा तर रुटीन चेकअप करूनच घ्या. हो पण काही लोक जे हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मोडतात, म्हणजे कोलेस्ट्रॉल खूप हाय आहे हो किंवा हार्टचं पंपिंग लो आहे, हो त्यांनी दर 6 महिन्याला तरी चेकअप करून घ्यावा. हो. आणि आपले जे गोळ्यांचा डोस आहे तो ॲडजस्ट करावा लागतो. कारण की गोळ्यांचे साईड इफेक्ट्स पण असतात. हो. तर आता स्टॅटिन घेतो जे कोलेस्ट्रॉल लोअरिंग आहे, त्याचे साईड इफेक्ट्स असतात की मसल्सवर सूज येणं किंवा मसल्स दुखणं, हातपाय दुखणं, हे त्याचा एक साईड इफेक्ट असू शकतो. व्हेरी रेअरली किडनीला सूज येऊ शकते. हो सो असे हे कळणार कधी? म्हणजे जेव्हा झाल्यावर कळण्यापेक्षा आपण रुटीन फॉलोअपमध्येच ते आपल्याला काही टेस्ट करून कळतात, काही ब्लड टेस्ट असतात, हो त्यानुसार आपण ठरवतो की हा डोस ॲडिक्वेट आहे का नाही. ॲडिक्वेट नसेल तर तो डोस कमी करतो आणि जर सूट होत नसेल तर बंदच करतो. हो आणि आजकाल तर नवीन इन्व्हेन्शनमध्ये स्टॅटिन शिवाय दुसरे पण मेडिसिन झाले जे कोलेस्ट्रॉल लोअर करतात. ओके. त्याच्यामध्ये टॅबलेट्स असतील, नवीन इंजेक्शन्स असतील. आता एक नवीन इंजेक्शन आहे जे स्पेशली हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्ससाठी आहे, ज्यांना खूप हाय कोलेस्ट्रॉल आहे, ज्यांना खूप फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे, हार्ट अटॅकची रिस्क आहे. दर 6 महिन्याला फक्त एक इंजेक्शन, ओके. गोळ्यांची गरज नाही. हां. सो असे पण वेगवेगळे आणि ऑप्शन्स ते कोणाला रेकमेंडेड आहे? ज्यांचं ऑलरेडी ऑपरेशन झालंय ते घेऊ शकतात का? हो, ते पण घेऊ शकतात. जे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स आहेत हां आणि ज्यांना स्टॅटिन किंवा अशा रुटीन गोळ्या टॉलरेट होत नाही, त्यांच्यासाठी मग ते इंजेक्शन्स आपण ठेवतो. सर, आता हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की पेशंट लेट का येतात किंवा लोकांना लेट का समजतं ह्या आजारांबद्दल किंवा प्रिव्हेन्शनबद्दल? सो एक जे मिथ आहे की मला काहीच होणार नाही हां किंवा मला त्रास होतोय, मला कसा हार्ट अटॅक येऊ शकेल, असं हो. एक साधारण. सो कोणालाही येऊ शकतो, कधीही येऊ शकतो. करेक्ट. त्यामुळे जर त्रास होत असेल तर जवळच्या तुमच्या फॅमिली फिजिशियनला भेटून किंवा जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कन्फर्म करून घ्या काय आहे का नाही. करेक्ट. एक असं फूड की जे इमिजिएटली बंद करायला पाहिजे हार्ट हेल्थसाठी? सो एक फूड म्हणजे जरा अवघड आहे सांगणं. हो, पण खूप तरी खूप फूड कमी केलं, पण एक्स्ट्रा शुगर कमी केली पाहिजे. हां, शुगर, ऑइल, जसं मगाशी तुम्ही सांगितलं, आणि सॉल्ट. एक अशी गोष्ट की तुम्हाला असं वाटतं की पेशंटला हे समजायला पाहिजे डॉक्टरांबद्दल, ती अशी कुठली गोष्ट आहे? डॉक्टर एक 10 वर्ष 15 वर्ष जे पण अभ्यास करून पेशंटला ऑनेस्ट ओपिनियन देतात. सो पेशंटला एवढंच आहे की पेशंटनी समजायला पाहिजे की हे दोघं एक टीम आहे, पेशंट आणि डॉक्टर, हो आणि हे एकाच साईडला आहेत. हो हे दोघं मिळून त्या आजाराशी लढतायत. हो सो कधी हे डॉक्टर वर्सेस पेशंट नसतं, हो जे कधी कधी आपण आजकालच्या काळामध्ये बघितलं हो की डॉक्टर वर्सेस पेशंट झाले, पण ते तसं कधीच नसतं. जेवढं मला माहिती आहे आत्तापर्यंत, जेवढे डॉक्टरांशी मी इंटरॅक्ट केलं आहे, ऑल डॉक्टर्स आर रिअली ऑनेस्ट करेक्ट. अँड दे गिव्ह देअर बेस्ट ॲडवाईस टू पेशंट्स, इवन इफ इट इज फॅमिली फिजिशियन, जनरल फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट किंवा कुठलेही असो, दे गिव्ह ऑनेस्ट ओपिनियन. सो आय थिंक वन थिंग टू रिमेंबर इज हे दोघं पेशंट डॉक्टर एक टीम आहे आणि आजाराशी लढायचं आहे असं. खरं आहे. कारण आपण मधल्या काळात बघतोय की लोकांना असं वाटतंय की डॉक्टर वर्सेस पेशंटच आहे असं, आणि त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतंय, तर तसं कधीच नसतं. दुसरा प्रश्न असा आहे की एक कुठलं हार्ट हेल्थशी रिलेटेड मिथ आहे जे तुम्हाला आज ब्रेक करायला आवडेल? हार्ट हेल्थ रिलेटेड मिथ इज, जर मला काही सिम्पटम नाही आहे तर मला काही नाही आहे, हां हे एक मिथ आहे. हो अंडरलाईंग एसिम्प्टोमॅटिक प्रॉब्लेम्स पण असू शकतात. हो, तर ते तुम्ही चेकअप नक्की वेळेवर करायला पाहिजे. राईट. आपण आता बघतोय की आत्ताचे जे यंग मुलं आहेत, जे यंग क्राऊड आहे, त्यांना एक काय मेसेज द्याल तुम्ही त्यांच्या हेल्थसाठी? पुढे जाऊन त्यांनी काय करायला पाहिजे? स्टॉप वेप, येस. स्टॉप स्मोकिंग.
येस, खूप मोठा हे आहे. तुम्ही आता वेबबद्दल बोलले, तर ते किती हार्मफुल आहे ह्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगाल का? सो वेप ही नवीन संकल्पना आहे ज्याच्यामध्ये खूप अभ्यास झालेला नाही, जसा सिगरेट स्मोकिंगमध्ये खूप अभ्यास आत्तापर्यंत झालेला आहे. पण वेपिंगमध्ये हे आपल्याला आढळलं की हे केमिकल्स असतात आणि त्याचा तो धूर बनतो. हो त्याच्यामुळे लंग्स डॅमेज होतात. हो त्याच्यामुळे इन्फेक्शन्स होणं, कॅन्सर होणं हे शक्यता खूप वाढते. हो सो त्यामुळे आपण ते घेऊच नाही. हो. आणि यंग क्राऊडमध्ये जनरली हे वाढतंय, तर त्यांनी हे इमिजिएटली स्टॉप करायला पाहिजे. तुम्हाला एक हेल्थ ॲडवाईस द्यायची असेल पूर्ण जगाला सध्या, नुसता हार्टसाठीच नाही पण हेल्थसाठी, तर ती कुठली असेल? रोज 1 तास एक्सरसाइज. हे खूप महत्त्वाचं आहे. असं कुठलं एक सिक्रेट आहे की जे फक्त डॉक्टरांना माहिती आहे आणि स्पेशली ते पण कार्डिओलॉजिस्टला माहिती आहे आणि आम्हाला माहिती नाही आहे? खूप अवघड आहे हो, तसं हो. सांगणं. अशा खूप गोष्टी आहेत ज्या ॲज अ डॉक्टर पेशंटला घाबरवू नाही शकत आम्ही. हो. काही गोष्टी माहिती असतात ते सांगणं जरा अवघड आहे. हो पण कधी कधी आणि रेग्युलरली बाहेरचं खाल्लेलं चालतं. हो. की हो ठीक आहे की तुम्ही थोडं एन्जॉय पण करा, पण तुम्हाला त्याच्यामधला मॉडरेशन माहिती पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या रेग्युलर चेकअप झालेले माहिती पाहिजे, तेव्हा तुम्ही करू शकता. राईट. आता आपण म्हणतो की कुठला पण आजार हा अचानक होत नाही, त्याला काहीतरी वॉर्निंग साईन असतात. तर हार्टशी रिलेटेड वॉर्निंग साईन्स कुठले कुठले? वॉर्निंग साईन्स हार्टच्या रिलेटेड मेन साईन्स आहेत की मेजर हार्ट अटॅक किंवा मेजर काही इश्यू होण्याच्या 10-15 दिवस आधी खूप थकल्यासारखं वाटणं. हो झोप 1 आठवडा झोप न घेणं, कंटिन्यू काम करणं, साधारण असे पण सध्याचा ट्रेंड आहे हो की ट्रॅव्हलिंग खूप आहे, झोप होत नाही आहे, काम आहे, झोप होत नाही आहे, प्रोजेक्ट आहे, मार्च एंडिंग आहे, झोप होत नाही आहे. हो. सो अशा वेळी काही हे warning signs ह्या असू वॉर्निंग साईन्स आहे की मी काम तर खूप करतो, माझ्याकडून होत नाही आहे, माझी झोप झाली नाही आहे, पण मला खूपच अस्वस्थ होतं आहे. म्हणजे खूप गोष्टी असतात ज्याच्यामुळे जर खूप थकवा येणं, अस्वस्थ वाटणं आणि छाती भरून येणं असं होत असेल तर आपल्याला ह्या वॉर्निंग साईन्स घ्यायचे. आता इमोशनल गोष्टींचा, की लोकांना प्रत्येक गोष्ट हार्टशी रिलेटेड जोडतात, की हो माझा हार्ट ब्रेक झाला किंवा मला हार्ट एक होतोय किंवा पॅनिक अटॅक्स असतात त्याच्यामध्ये, तर हे इमोशनल गोष्टींचा हार्टवर खरंच किती परिणाम होतो? सो 90% 99% पकडू आपण की नाही होत. हां डायरेक्ट इमोशनचा इफेक्ट व्हेरी रेअरली होऊ शकतो. एक्स्ट्रीम इमोशन ओके, थोडासा आधी ऑलरेडी काही हार्टला प्रॉब्लेम असेल तर तो होऊ शकतो. जसं आपण म्हणतोच आहे पूर्ण पॉडकास्टमध्ये की खूप नवीन नवीन गोष्टी भारतात आलेल्या आहेत आणि पुण्यातही आलेल्या आहेत आपल्या, की ॲडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी ज्याच्यात हार्ट डिसीज आपण नक्की बरा करू शकतो. आणि प्रत्येक हार्ट डिसीजसाठी किंवा कुठल्याही सर्जरीसाठी आपल्या जो ऑप्शन्स खूप आहेत, सोयी खूप आहेत, इन्शुरन्ससुद्धा आहे की तो प्रत्येकाने करूनच ठेवायला पाहिजे. तर आपण हार्टची काळजी तर नक्कीच नीट घेऊ शकतो. आणि हे जे नवीन इन्साईट्स आहे, नवीन इन्फो आहे, ती तुम्ही आम्हाला खूप साध्या शब्दात सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आमचा एवढा वेळ देऊन आमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं, त्याबद्दल पण तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू डॉक्टर पल्लवी. तुम्ही ह्या पॉडकास्टमुळे एक वेगळी इन्फॉर्मेशन आपल्या पॉप्युलेशनपर्यंत पोहोचवता आहात, यूट्यूबद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, जे आजकालची गरज आहे. हो कारण की इतकी इन्फॉर्मेशन आहे, पण त्याच्यापैकी फॉल्स कुठली, हो ट्रू इन्फॉर्मेशन कुठली. हो तर अशा ट्रस्टेड पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर जसं ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी, दिस इज द मोस्ट ट्रस्टेड प्लॅटफॉर्म फॉर डॉक्टर्स to give information and for audiences to receive Correct. proper information. So this is very important and I really congratulate you to initiate such podcast. Thank you for having me. Thank you so much, sir. Thank you so much for your kind words about our channel. Thank you so much.